पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा जन्म आपल्याच महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यातल्या चोंडीमध्ये झाला। त्यांची जन्मभूमी महाराष्ट्र आणि कर्मभूमी हा माळवा प्रांत होती। आपल्याला माहिती आहे, मराठा साम्राज्याच्या विस्तारामध्ये ज्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली ते सुभेदार मल्हारराव होळकर, की ज्यांनी खऱ्या अर्थानं तळपत्या तलवारीचं तेज काय असतं हे आपल्या विविध लढायांमध्ये दाखवून दिलं। त्यांच्या सुनबाई म्हणून ज्यावेळी पुण्यश्लोक अहिल्यामाता गेल्या, सुभेदार मल्हाररावने त्यांना कधी सून समजलं नाही, त्यांना आपल्या पोरीचा दर्जा दिला आणि त्या माध्यमातनं आपल्याला कल्पना आहे की पुढच्या काळामध्ये पतीच्या निधनानंतर ज्यावेळी त्यावेळच्या अतिशय अनिष्ट अशा प्रकारच्या प्रथेप्रमाणे त्यांनी सती जाण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी मल्हारबांनी त्यांना सांगितलं की या राज्याची जबाबदारी तुला सांभाळायची आहे, या जनतेची जबाबदारी तुला सांभाळायची आहे, या जनतेला उत्तरदायी तुला व्हायचं आहे आणि म्हणून आता शोक त्यागून दे, शोकात न राहता आता इतरांच्या चेहऱ्यावर हास्य कसं फुलवता येईल याचा प्रयत्न तू कर। आणि त्यातनं प्रेरणा घेऊन आपल्याला कल्पना आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी 28 वर्ष सतत राज्यकारभार चालवला आणि एखादा राजा एखादी राणी ही कशी असू शकते याचं प्रचंड मोठं उदाहरण हे आपल्याला पाहायला मिळालं। सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे की मुघलांच्या आक्रमणामध्ये आमच्या संस्कृतीची पाळंमुळं मिटवण्याचं काम हे मुघलांनी केलं। राम मंदिर तोडलं, काशी विश्वेश्वराचं मंदिर तोडलं, गयेचं मंदिर तोडलं, सगळे आमचे जे पुण्यस्थळं होते, जे आमच्या धर्माचे संस्कृतीचे प्रतीक होते, हे सगळे तोडण्याचं काम हे त्या ठिकाणी मुघलांनी केलं। पण त्याच वेळी या सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार करून पुन्हा एकदा आमच्या संस्कृतीला पुनरुज्जीवित करणारा जर कोणी असेल तर ते आमच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर होत्या, ज्यांच्यामुळे हा देखणा सुंदर कार्यक्रम बघण्यासाठी आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं। मंदिर बघा, धन्यवाद साहेब। लेजर शो आणि आदिवासी नेते दीपक कार्यक्रमाचाही सांगेल तर महाराष्ट्र आणि गुजरात मधली मंदिरं बघा, तिथले तट बघा, तिथले घाट बघा, या प्रत्येक ठिकाणी एकच नाव निनादत असतं आणि ते नाव म्हणजे लोकमाता अहिल्याबाई होळकरांचं नाव आहे। हा सेतू हिमाचल या भारताच्या संस्कृतीला त्या ठिकाणी पुनरुज्जीवित करण्याचं काम, त्याचं पुनरुत्थान करण्याचं काम हे अहिल्यादेवींनी केलं। आणि म्हणूनच राम मंदिर आणि काशी विश्वनाथाच्या पुनरुत्थानाच्या वेळी आपले प्रधानमंत्री मोदीजींनी सांगितलं की आज आपण हे करू शकतो आहे कारण कधीतरी मुघलांच्या आक्रमणामध्ये या मंदिरांना वाचवण्याचं काम हे पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केलं आणि म्हणून आज याची निशाणी आपल्याकडे उपलब्ध आहे। पण बंधू भगिनींनो, त्याही पेक्षा महत्त्वाचं काय आहे, एवढा संपूर्ण उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम सगळ्या भागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात जीर्णोद्धार अहिल्यादेवींनी केला, पण हा सगळा जीर्णोद्धार हा त्यांनी स्वतःच्या पैशातनं केला। जो माहेश्वरचं त्यांचं राज्य होतं, माळव्याचं जे राज्य होतं, त्या राज्याच्या तिजोरीतून एकही पैसा त्यांनी घेतला नाही, तर वैयक्तिक त्यांचं जे इन्कम होतं, वैयक्तिक त्यांच्याकडे जो निधी होता, त्या निधीतनं लाखो लाखो रुपये खर्च करून संपूर्ण देशामध्ये त्यांनी जीर्णोद्धाराचं काम केलं आणि आपल्या राज्यातला पैसा मात्र राज्यातल्या सामान्य गोरगरीब जनतेच्या हिताकरता वापरण्याचं काम त्यांनी केलं। खऱ्या अर्थानं न्यायप्रिय राजा म्हणून, राणी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं,
कारण त्यांनी विधवांच्या संपत्तीचा अधिकार बहाल केला। त्या काळामध्ये एखादी महिला विधवा झाली की तिची संपत्ती जप्त होत होती। त्या ठिकाणी पतीची संपत्ती तिला मिळत नव्हती, ती संपत्ती तिला मिळेल हा त्यांनी निर्णय केला। महिलांना शिक्षण मिळेल हा त्यांनी निर्णय केला, महिलांना अधिकार मिळेल हा त्यांनी निर्णय केला आणि त्यासोबत गरीब आणि महिलांकरता वेगवेगळ्या प्रकारे शिक्षण असेल, रोजगार असेल, अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या। म्हणजे त्यांच्या कार्याबद्दल मी कितीही वेळ बोललो तरी तो कमी पडेल इतकं मोठं कार्य। म्हणजे एकीकडे शौर्य होतं, दुसरीकडे धर्मप्रियता होती, तिसरीकडे प्रशासन होतं आणि चौथीकडे समता होती, न्यायाचं राज्य होतं। अशा सगळ्या गोष्टी या त्या राज्यामध्ये त्यांनी प्रस्थापित करून दाखवल्या। आणि म्हणून मी एवढंच सांगतो, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत लोकमाता अहिल्या देवींचं नाव हे आपण घेतच राहू, हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो।